गेला आता मात्र सेकंड बॉल आम्ही देतोय विनायक दिबला आपल्यासाठी दुसरा पुकार आपल्यासाठी सेकंड बॉल आपण दोनही संघानं कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज व्हायचं अर्थात आपण तयार राहायचं विनायक दिवला धन्यवाद. खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ झालेला आजच्या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं आपण कबड्डी अशाच पद्धतीनं असतं एक मनमोहक वातावरण आहे एक खऱ्या अर्थानं आपल्याला आकर्षित करणारं असं वातावरण आहे आणि अशाच वातावरणात संगीताची आणि कबड्डीचा होतोय अर्थात सोनासी घाटा बसत गाव या दोन संघांमध्ये या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संघ असतील नवतरुण सोनासी घाटा बीकेएम भाकरबड गावती मेडेघाट जय हनुमान वाघोडे झुंजार क्रमंडल कोयनाड जय हनुमान सरी जय हनुमान धेरण मलिदेवी धेरण पांडवदेवी रायवाडी श्री विठ्ठल कोकण भैरवनाथ पेजारी विनायक दिबला नव्य खिडकी मातृशाह कुर्डूस चौडेश्वरी कडसुळे नूतन म्हसोबा पेजारी एकूण 16 संघांची ही कबड्डी स्पर्धा आहे आणि 16 संघांच्या कबड्डी स्पर्धेला मात्र आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय एक समोर बॅनर या ठिकाणी लावलेला आहे कबड्डीच्या गणवेशातील खऱ्या अर्थानं सर्वांना ज्यानं आपल्याकडे नेहमीच कुठलीही कबड्डी स्पर्धा असेल त्या वेळेला ज्यानं अनेक रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू मात्र आपल्यामध्ये राहिला नाही परंतु या कबड्डी क्षेत्रामध्ये अमर मात्र राहिला तो म्हणजे स्वर्गीय सिकंदर गडकर आणि त्याच्याच नावाचा हा चित्रपट आपण 2025 मध्ये पाहतोय. अनेक वेळेला अनेक ठिकाणी सिकंदर गडकर या खेळाडूला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आदरांजली वाहिली आणि मात्र या ठिकाणी आपण त्याच्या चषकाचा सन्मान करतोय अर्थात एक शाब्दिक रूपानं या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय. असाच हा सिकंदरचा खेळ संपूर्ण महाराष्ट्रात पाहिला. आज मात्र रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघ या ठिकाणी आपलं नशीब आजमावणार आहे नव्हे तर आपलं कर्तृत्व आजमावणार आहे. संधी प्रत्येकाला संधी सोडा करणं मात्र आपल्यावर आहे. अशा पद्धतीचा खेळ सोनासी घाटा बसत गावदे मेडिका या दोन संघांमध्ये आपण पाहतो. कोणी चढाईच्या माध्यमातून कोणी पकडेच्या माध्यमातून कोणी कोपरा सहायच्या माध्यमातून कोणी मध्यक्षकाच्या भूमिकेतून कोणी डॅशरच्या भूमिकेतून तर कोणी कर्णधार कोणी उपकर्णधार आणि कोणी प्रशिक्षक कोणी व्यवस्थापक तर कोणी या ठिकाणी पाहणारा प्रशिक्षक वर्ग. हॅलो आलेल्या संघाने आपली नोंद करून घ्यायची आहे. जय हनुमान वाघोडे मरीदेवी धेरण पांडवादेवी रायवाडी श्री विठ्ठल कोपरपाडा भैरवनाथ पेजारी मातृछाया कुर्डूस या संघाने आपली नोंद करून घ्यायची आहे. जे संघ हजर झाले असतील आजूबाजूला आपण थांबला असाल तर आपण प्लीज या ठिकाणी रिकॉर्डिंग करायची आहे. आपण आपली उपस्थितीची नोंद करायची आहे. लक्षात घ्या आपण आपला संघ घेऊन या ठिकाणी आला असाल 16 संघांनाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि अशा 16 संघांपैकी जो संघ या ठिकाणी हजर झालेला असेल तर आपण प्लीज या ठिकाणी रिकॉर्डिंग करायची आहे. कारण कबड्डीची सुरुवात मात्र या ठिकाणी होत असताना अशाच कबड्डीचा आदर्श संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राहिला पाहिजे. कारण आपण काही वर्षांमध्ये पाहिलं तर कबड्डी स्पर्धा साधारणतः 8:30, 9, 10 वाजता कबड्डी स्पर्धेला सुरुवात व्हायची परंतु आज मात्र एक वेगळा आदर्श करणारी कबड्डी स्पर्धा आपण अगदी आताच म्हणजे 6च्या आतमध्ये या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. हाच आदर्श जर कायम राहिला ना तर निश्चितपणे अजून चांगले दिवस या कबड्डी स्पर्धेला येतील. अनेक कबड्डी स्पर्धा पाहणारा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी वाढेल
आणि या कबड्डीला खऱ्या अर्थानं एक न्याय मिळेल तो रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून. गावली बेडेकार वर्सेस सोनासिद्ध धाटा या दोन संघातील खेळ पाहतोय. 0-3 आणि 0-1 असा गुणफलक आपल्याला सामान्यपणे पाहायला मिळणार आहे. कारण एक डिजिटल गुणफलक आपल्या समोर या ठिकाणी लावलेला आहे आणि सातत्यानं या ठिकाणी या गुणांमध्ये होणारा बदल आपल्या डोळ्यासमोर असणार आहे. या ठिकाणी आपण एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असल्या कारणानं या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू नक्कीच या ठिकाणी आपला खेळ करणार आहेत. कबड्डी स्पर्धेमध्ये आहेत आणि ह्या सर्व नियमांना अनुसरून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व नियमांना अनुसरून ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहणार आहोत. काहीसा त्रुटीत काळाचा अवलंब केला जातो जेणेकरून आपल्या खेळाडूंना या ठिकाणी प्रशिक्षकाच्या माध्यमातून एक कालमंत्र दिला जातो मात्र या ठिकाणी आणि पुढील खेळ करण्यासाठी होत असतात. एक वर्षाच्या मात्र हा कबड्डीचा सीझन मात्र या ठिकाणी सुरू होतो आणि आम्हाला खऱ्या अर्थानं उत्सुकता असलेल्या पाहता येतात. पुन्हा एकदा दीपक चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक नामांकित खेळाडू म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा करणारा खेळाडू मेडिकच्या प्रांगणामध्ये आपला खेळ करत असताना पाहणार आहोत. स्वागत आता त्याची या ठिकाणी प्रत्युत्तर करण्यासाठी येतोय. रायगड पोलीस या संघामध्ये अनेक त्याला पाहिलेलं आहे आणि निश्चितपणे एक बहार नामांकित खेळाडू म्हणून आज या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र आता सुरू झालेले संपूर्ण रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5-3 हे गुणालेखक असतील, आपले संघाधिकारी असतील किंवा आजच्या कबड्डी स्पर्धेचे संपूर्ण आयोजन शिवाय क्रीडा मंडळ भारत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पुन्हा एकदा अनेक वर्ष कबड्डीसाठी खेळ करणारा खेळाडू आहे. आता मात्र चांगल्या मेडेखार या संघाकडे पाहायला म्हणतो. मेडेखार ते बाजूचाच गाव आहे त्याच्यामुळे चाहते देखील अनेक आहेत. कारण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आपण टाळ्यांच्या गजरातून त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करायचा आहे. प्रत्येक खेळाडू महत्वाचे मित्रांनो 3 vs 1 सोपा टाइमपाससाठी त्या ठिकाणी संधी मात्र त्या ठिकाणी दाटाव या संघाला आणि आता त्या ठिकाणी विनायक दिबरांग विखे बाकरवड या दोन्ही संघांना आपण त्याला नोंद घ्या. या संघाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. विनायक दिबरा वर्सेस विखे बाकरवड या दोनही संघानं आपण आपापल्या गणवेशामध्ये तयार करायचं आहे. पुढचं आता मात्र या ठिकाणी यश संपादन केलं जातं ते म्हणजेच सोनासिद्ध धाटा या संघाच्या माध्यमातून 0-6 असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर एक अटीतटीची लढत होत असताना रसिक मनाला वेळ लावणारी स्पर्धा, रसिक मनाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी खेचून आणणारी स्पर्धा आपण पाहतोय. जे संघ या ठिकाणी हजर झालेले आहेत अशा सर्व संघांना या ठिकाणी आपली रिपोर्टिंग करायची आहे. सर्व संघ करणारा प्रशिक्षक व्यवस्थापक आम्ही सातत्यानं आपल्याला सांगतोय आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे, आपली नोंदणी करायची आहे. आमच्या इथेच या ठिकाणी आमचे स्वयंसेवक बसलेले आहेत. फोटो काढून त्या टेबलला आपण या ठिकाणी जी काही आपली प्रवेश फी असेल आणि आपली नोंदणी मात्र आपण करून घ्यायची आहे. वेळ लावायचा नाही, उशीर करायचा नाहीये. कारण आता मात्र विना व्यर्थ विनाखंड अगदी सुरळीतपणे ही कबड्डी स्पर्धा मात्र सुरू राहणार आहे.
अरुण पाटील आणि तुषार पाटील या ठिकाणी मैदानावर सामनाधिकाऱ्यांच्या भूमिकामध्ये आपण त्यांना पाहायला मिळतोय आणि आजच्या कबड्डी स्पर्धेचं निरीक्षण करून आपल्याला लागलेले अर्थात नरेश अधिकारी आहे. सर्व खेळाडू असेल हीच आशा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक संघ मात्र सातत्यानं झटणार आहे. प्रत्येक संघ मात्र या ठिकाणी मेहनत करणार आहे, कष्ट मात्र करणार आहे. कष्ट करणार नाही अर्थातच कष्ट केला तरच आपल्याला फळ मिळणार. आता पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी पाहतो. दोन खेळाडूंचं मात्र या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतो आणि सदस्य यांचकडून देण्यात आलेला आहे. आणि आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण पाहतोय चषक. प्रथम क्रमांकासाठी चषक सुनील गंगाधर केळकर बांधण यांचकडून देण्यात आलेले. प्रथम क्रमांकासाठी सुनील गंगाधर केळकर बांधण, द्वितीय क्रमांक अर्थात सुनील गंगाधर केळकर, तृतीय क्रमांक अर्थात सुनील गंगाधर केळकर, चतुर्थ क्रमांक अर्थात सुनील गंगाधर केळकर. कारण निश्चितपणे आजच्या कबड्डी स्पर्धेतील जे सर्व चषक पाहतोय हे सर्व चषक सुनील गंगाधर केळकर बांधळ यांचकडून देण्यात आलेले आहेत. एक उदाहरण व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ आणि या शिस्तबद्ध संघासाठी कैलासवती बालकृष्ण नगरराव पांचाळ यांचकडून देण्यात आलेला आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडूसाठी योगेश जनार्दन जंगम यांच्याकडून चषक देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट पकडीसाठी मयूर महेश पाटील अर्थात कुलस्वामिनी ज्यूस सेंटर यांच्याकडून चषक देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट चढाईसाठी रोहित रवींद्र भिंगे यांच्याकडून चषक देण्यात आलेला आहे. पब्लिक हिरोसाठी लक्ष्मी कांचन विजय दांडेकर यांच्या स्मरणार्थ अक्षरधाम व समृद्धी सचिन यांच्याकडून चषक देण्यात आलेला आहे. आणि उत्कृष्ट खेळाडूसाठी या ठिकाणी टॉवर फॅन योगेश जनार्दन जंगम. उत्कृष्ट पकडीसाठी आपण टॉवर फॅन पाहतोय. टॉवर फॅन आणि चषक असे दोन दोन या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट पकडीसाठी सुद्धा मयूर महेश पाटील यांच्याकडून अर्थात कुलस्वामी ज्यूस सेंटर चषक आणि टॉवर फॅन असेल. उत्कृष्ट चढाईसाठी रोहित रवींद्र भिंगे यांच्याकडून या ठिकाणी अर्थात टॉवर फॅन आणि चषक. पब्लिक हिरोसाठी लक्ष्मी कांचन विजय दांडेकर यांच्या स्मरणार्थ अक्षरधाम व समृद्धी सचिन दांडेकर यांच्याकडून अर्थात टॉवर चषक. सहाय्यक पकडीसाठी या ठिकाणी सहाय्यक पकडीसाठी सचिन सुभाष चव्हाण यांच्याकडून चषक देण्यात येणार आहे. आणि वेळेवर उपस्थित राहणारा संघ एक विशेष बक्षीस या ठिकाणी शिवाजी बांधण या संघाकडे ठेवण्यात आलेला आहे. विशेष बक्षीस आहे की वेळेवर उपस्थित राहणाऱ्या संघासाठी सौभाग्यवती गीता दर्शन म्हात्रे यांच्याकडून चषक आहे. तसेच जोहान सांगितले यांच्याकडून प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच याच्यासाठी सुद्धा चषक देण्यात येणार आहे. सर्व संघांना नोंद घ्यायची आहे. अशी बहारदार आणि भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा विविध चषकांच्या माध्यमातून विविध रोखरकमेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा सन्मान देखील या ठिकाणी चषक असेल किंवा टॉवर फॅन असेल याच्या माध्यमातून केला जाणार आहे. एक कोपरा एक या ठिकाणी सहाय्यक पकडीसाठी सुद्धा चषक देण्यात येणार आहे. आणि वेळेवर उपस्थित राहणाऱ्या संघासाठी सुद्धा या ठिकाणी चषक देण्यात येणार आहे. एक वेगळं आकर्षण आज आपण शिवाजी क्रीडा मंडळाच्या या आयोजनामध्ये पाहणार आहोत. 11-14 आणि 11-15 आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील दोनही संघ आपण तयार करायचा आहे. थोड्याच वेळात आम्ही थर्ड बॉल देखील आपण घेणार आहोत. विनायक दिबलांग बसत बीके भाकारवड आपण तयार राहा. विनायक दिबलांग बसत बीके भाकारवड आपण तयार राहायचं आहे. आदरणीय नितीनजी समजितकर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थापना व्हायचं. नितीन समजितकर सर आपणास विनंती आहे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थापना व्हायचं आहे. निमंत्रित पाहुण्यांपैकी जर आजूबाजूला कोणी थांबलं असेल कदाचित आमच्या स्वयंसेवकांचं आमच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष नसेल तर आपणास विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी येऊन व्यासपीठावर आता स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. कारण आपण निमंत्रित पाहुण्यांपैकी आहात मग आपलं स्थान हे अर्थात स्टेजवर आहे.
11-15च्या गुणफरकांमध्ये या ठिकाणी आपण हा सामना पाहतोय तो म्हणजे सोनासूर घाटा वर्सेस गावदे मेडिकल अलिबाग वर्सेस रोहा या दोन कबड्डीमय तालुक्यातील हा सामना रंगला. अनेक रसिक प्रेक्षकांना एक कबड्डीची मेजवानी आज या ठिकाणी सिकंदर खेळत असताना विशेषकाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण घडत असताना पाहतोय. गेली अनेक दिवसांची प्रतीक्षा मात्र या ठिकाणी संपली. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारी ही कबड्डी स्पर्धा आज मात्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. खऱ्या अर्थाने या कबड्डीचा आनंद तुम्ही आम्ही सगळेच जण या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी घेत असताना पाहतोय. जे उपस्थित राहू शकते मंडळाच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अनेकांचा आता मात्र सगळ्याचा खेळाडू दोन सोल मात्र आपल्या संघामध्ये सुंदर असे दोन गुण. कारण म्हणतात कबड्डी मित्रांनो रांगडा खेळ कबड्डीमध्ये एक मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो. विविध खेळाच्या विविध गुणांच्या विविध कौशल्यांच्या माध्यमातून आपल्या कल्पकतेनुसार हा खेळ मात्र अनेक खेळाडू स्वतः प्रत्यक्षदर्शी या मैदानामध्ये खेळणार. इथे मात्र उसणवारी देवाणघेवाण नसते मित्रांनो. प्रत्यक्ष आपल्याला स्वतःला या ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असं स्वतःच्या संकटाच्या सुरावर स्वतःच्या ताकदीच्या जोरावर पुन्हा एकदा एक अनेक वर्षांचा अनुभव असणारा कबड्डी खेळाडू आपण मैदानावर प्रत्यक्ष खेळ करत असताना पाहतोय. अनुभवाचा गुरु असतो. आणि अशी अनेक उदाहरणं आपण क्रीडा प्रकार वेगवेगळे आहेत मित्रांनो. अनेक क्रीडा प्रकारामध्ये आपण खेळत असतो. आपण आपला या ठिकाणी पाहणारा रसिक प्रेक्षक वर्ग देखील आहे ज्यानं खऱ्या अर्थाने या क्रीडा विश्वामध्ये कारण एक क्रीडा युग आहे. आपण जसजसं पुढे जातोय या क्रीडा युगामध्ये अनेक अशी चॅलेंजेस आपल्याला बाहेर मिळणार आहेत आणि अर्थाने आपल्याला पेलावी लागणार आहे. शेवटची 4 मिनिटे सामना संपण्यासाठी तयार राहायचंय. विनायक दिवेला आपण दोन्ही संघांना आपापल्या गणवेशामध्ये तयार राहायचंय. आपल्यासाठी थर्ड कॉल आपल्यासाठी अंतिम पुकार विनायक दिवलांग वर्सेस BKM ढाकरवाड या दोनही संघांसाठी आपण लास्ट कॉल देतो. फायनल कॉल देतो. शेवटचा पुकार देतो. दोन्ही संघांना आपण तयार राहायचंय. 12-17 असं कोणाला 5 गुणांची आघाडी. निश्चित कॉल आपल्याला दिलेला आहे. तिसरा कॉल आपल्याला दिलेला आहे. विनायक दिवलांग वर्सेस BKM ढाकरवाड. पुढच्याचा पाय बोला मोबाईल साधारणतः म्हण ऐकली असते. एक वरचढ संघ ठरतोय तो म्हणजेच गावदी मेडेका. एक स्थायिक संघ आहे, पाचवा संघ आहे आणि तरी संधी प्रत्येकाला असते मित्रांनो. परंतु त्या टायमिंग मध्ये कारण तसं टायमिंगचा खेळ आहे, वेळेचा खेळ आहे. त्या वेळेमध्ये ते कौशल्य आपण त्या ठिकाणी समर्पित करणं मैदानावर आपण देणं हे देखील एक आपल्या कलेचा भाग. चौदा 18 असा गुणफलक या ठिकाणी आपण पाहतो. सुंदर असं वातावरण आणि वातावरण हळूहळू रसिक प्रेक्षकांचा ओढा कबड्डी मैदानाकडे वळणार यात तीव्र मात्र शंका नाही. याच्याकडे खारेपाट विभाग आणि अर्थात हा एक कबड्डी विभाग आहे आणि ह्या कबड्डी विभाग ही खऱ्या अर्थाने विभागामध्ये रुजलेली आहे आणि खऱ्या अर्थानं फळदायी ठरलेली आहे. मग निश्चितपणे कारण संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही रसिक प्रेक्षकांवर अवलंबून असते आणि चला तिसरा पुकार गावदी विनायक दिवलांग स्पर्धा आहे आणि आपल्यावर प्रतिष्ठित कबड्डी स्पर्धा हे लक्षात घ्या. कारण आयोजक आहेत श्री शिवाई क्रीडा मंडळ बांधण. रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ आहे आणि हा चषक देखील स्वर्गीय सिकंदर केळकर स्मृती चषकाच्या नावानं हा ठेवलेला आहे. म्हणजे तेवढंच पेटेचे तेवढंच वजन आजच्या कबड्डी स्पर्धेला आहे. मग याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही त्या दृष्टीकोनातून प्रत्येकानं मग या कबड्डी स्पर्धेला महत्त्व द्यायचं आहे. विनायक दिवलांग BKM ढाकरवाड या दोन संघातील खेळ आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे.
पण आपण दोनही संघांना तयार राहायचं आहे. आजच्या या कबड्डी स्पर्धेतील अंतिम दुसरा सामना करण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये एक उत्कृष्ट खेळाचं सन्मान चिन्ह द्यायचं. सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद. दोनही संघांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देणार आहोत. आपण वेळेमध्ये या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी दोनही संघांना लाईनअप व्हायचं. या ठिकाणी पराभूत संघांमधून जो उत्तम खेळाडू असेल अशा खेळाडूसाठी देखील आपण चषक या ठिकाणी ठेवलेला आहे, सन्मान चिन्ह, आणि त्याचा देखील आपण सन्मान मैदानामध्ये करणार आहोत. मी अनंत पटेल आपणास विनंती करणार आहे आपण